सर्वांना नमस्कार. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शांत, गूढ आणि तरीही हळुवार असं वातावरण. रात्र भरकन गडगडून गेली होती आणि सकाळच्या मोकळ्या हवेत एक वेगळीच शांतता दाटून आली होती. पुण्याच्या एका जुन्या वाड्यात त्या जुन्या खिडकीतून थोडंसं झिरपणारं सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होतं. ती आरोही, साधी, संवेदनशील आणि एकटीच राहत असलेली. आयुष्यात खूप काही गमावलेलं, पण अजूनही अंतर्मनात एक आशा उरलेली. तिचं बालपणही त्या वाड्यातच गेलं होतं. पण काही वर्षापूर्वी एक अपघाताने तिच्या आयुष्यात अंधार पसरवला. आई वडिलांचं अचानक निधन झालं आणि तिच्या जीवनात एक भक्कम शांतता उतरली. अशी शांतता जी आतून पोखरत होती. ती आता एका लहानशा प्रकाशनात काम करत होती. कथा निवडायची, त्यांना संपादित करायचं, छानसं नाव सुचवायचं. शब्दांशी तिचं नातं अगदी खोलवर होतं, पण माणसांपासून ती थोडी दूरच राहायची. आणि एक दिवस तो आला, तो आरव. एका प्रसिद्ध लेखकाचा मुलगा, पण स्वतःही एक उत्तम लेखक. त्याचं लेखन म्हणजे वेदनेचं, प्रेमाचं आणि मनाच्या खोल गर्तेतल्या विचारांचं मूर्त रूप. त्याच्या पहिल्या कथेचं नाव होतं स्पर्श. आरवने आरोहीच्या प्रकाशनात आपली कथा पाठवली होती. आरोहीने ती वाचली आणि हरवून गेली. प्रत्येक वाक्यानं जणू तिच्या मनात खोल कुठेतरी हलकासा स्पर्श केला. एक वाक्य तिला अजूनही आठवत होतं. कधी कधी फक्त एक अनोळखी स्पर्शानंही आपण आपलं अस्तित्व पुन्हा शोधू लागतो. ती गप्प झाली होती, पण तिचं मन खळबळून गेलं होतं. आरव प्रकाशनाच्या कार्यालयात आलाय असं कळल्यावर आरोहीनं स्वतःहून भेटायचं ठरवलं. ती त्याच्या टेबलाजवळ पोहोचली. आरव खिडकीतून बाहेर पाहत होता, जणू काही त्याच्या विचारांमध्ये गुंतलेला. हॅलो, आरोहीनं हलक्या आवाजात म्हटलं. तो वळला. नजर तिच्यावर स्थिर झाली. क्षणभर तिच्याही नजरेत एक विचित्र शांतता होती. तुमचं नाव आरोही? हो. तुमचं नावही संगीतासारखं आहे, त्याने सौम्य हसत म्हटलं. त्या पहिल्या संवादानं काहीतरी हल्लं होतं, मनातलं वादळ. त्या भेटीनंतर आरोहीचा शांत दिनक्रम बदलू लागला. आरवच्या कथा, त्यांचं बोलणं, त्याचा हळुवारपणा हे सगळं तिच्या मनात खोलवर झिरपत होतं आणि आरवलाही ती एक रहस्यमय आकर्षण वाटत होती. जणू त्याच्या लेखनातील नायिका प्रत्यक्ष भेटली होती. तुझ्या डोळ्यात असं काही आहे जे शब्दात पकडता येत नाही. तेच कदाचित मी सतत लपवतोय, आरोही म्हणाली. दोघांमध्ये संवाद होत होते, शब्दातून, नजरेतून आणि कधीकधी शांततेतून. एका संध्याकाळी दोघं वाड्याच्या पायऱ्यांवर बसले होते. वारा हळुवारपणे खेळत होता. आरवने तिच्या हाताच्या मागे हलकासा स्पर्श केला. ती दचकली, पण त्याने हात मागे घेतला नाही. त्याच्या स्पर्शात काहीच बोललं नव्हतं, पण त्यात हजारो भावना होत्या. आरोही, मी तुला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. तुझं गूढ मला भुरळ घालतंय, पण जर मी त्यात अडकून गेलो तर कदाचित माझं गूढच तुझं उत्तर होईल. आरव तिच्या आयुष्यात आल्यानंतर आरोहीच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हास्य दिसू लागलं होतं. जी मुलगी आयुष्याकडे केवळ स्वीकार म्हणून पाहत होती, ती आता पुन्हा जगण्याचा अर्थ शोधू लागली होती. त्यांच्या भेटी आता वारंवार व्हायला लागल्या. आरव त्याच्या नवीन पुस्तकासाठी संशोधन करत होता आणि त्याला त्याच्या कथानकासाठी एक गूढ स्त्री पात्र हवी होती. तूच ती आहेस, तो म्हणाला एक दिवस.
माझं आयुष्य एका झाकलेलं पान आहे. आरोही उत्तरली, माझ्या लेखणीला अशाच पानांची गरज आहे. या वाक्यामागचा अर्थ ती पूर्णपणे समजू शकत नव्हती, पण तिचं मन मात्र आरवच्या शब्दांमध्ये गुंतत गेलं होतं. वाड्यात एक जुनी खोली होती, तिच्या आई वडिलांची. आरोही ती कधीच उघडत नसे. एक दिवस आरव तिच्या विनंतीवर त्या खोलीसमोर उभा राहिला. इथे तुझा भूतकाळ आहे ना? इथे माझं सगळं संपलंय. कधी कधी संपलेल्याचं मूळ आपलं अस्तित्व असतं. तिने थरथरत दार उघडलं. आतील वातावरणात अजूनही तिच्या आईच्या अत्तराचा सुगंध होता. जुनी फोटोज, काही पुस्तक, एक पियानो. आरव त्या खोलीत शिरला. ही खोली म्हणजे तुझ्या आत्म्याचा आरसा आहे, तो म्हणाला. त्या रात्री पहिल्यांदा आरोहीनं त्याला आई वडिलांविषयी सांगितलं. अपघात, एकटेपणा आणि तिच्या आतल्या तुटलेल्या विश्वाविषयी. त्या रात्री त्यांनी बोलून खूप काही व्यक्त केलं आणि त्याशिवाय खूप काही जाणवलं. एका रात्री वीज गेली. वाड्यात गडबडून अंधार पसरला होता. आरव आरोहीकडे आला. घाबरलीस? नाही, पण एकटं वाटतंय. तो तिच्या शेजारी बसला. हातातला मोबाईलचा टॉर्च चालू होता, पण त्याचं लक्ष कुठेच नव्हतं. त्याचं लक्ष होतं तिच्या डोळ्यात आणि तिचं लक्ष त्याच्या शांत असणाऱ्या हातांच्या स्पर्शात. त्याने हलक्यानं तिचा हात पकडला. स्पर्श म्हणजे काय रे आरव? जे आपल्याला बोलायला लावतं, तेच खऱ्या अर्थाने स्पर्श. ती काही न बोलता त्याच्या खांद्यावर डोकं टेकून बसली. त्या अंधारात त्यांनी एकमेकांचा स्पर्श फक्त जाणवला. ना कुठला शब्द, ना कुठली हरकत. पुढच्या काही दिवसात आरवच्या पुस्तकाचं काम पूर्ण होऊ लागलं. कथा होती एका स्त्रीच्या अंतर्मनातील गूढतेवर, पण त्या कथेतील प्रत्येक भावना आरोहीचीच होती. हे पुस्तक म्हणजे माझ्या आयुष्याचा आरसा आहे, आरोही म्हणाली जेव्हा तिने अखेरचा ड्राफ्ट वाचला. माझ्या लेखणीला तुझ्या अस्तित्वाचा स्पर्श लागला म्हणून ही गोष्ट खरी वाटली. आता आरवने तिला विचारलं, आरोही, तू माझ्या आयुष्यात अशीच राहशील ना? ती गप्प झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तू एक स्पर्श दिलास ज्याने मला माझं अस्तित्व आठवलं, पण मी अजून तुझी होण्यासाठी तयार नाही. काही दिवसांनी आरव दिल्लीला एका लेखन कार्यशाळेसाठी बोलावलं गेलं. तो जाण्याच्या दिवशी आरोही त्याला वाड्याच्या गेटपर्यंत सोडायला आली. मी परत येईल, पण तू वाट पाहशील? मी वाट बघत नाही आरव. मी फक्त तेवढ्या स्पर्शात जगते जे तू देऊन गेलास. तो निघून गेला. तिच्या हातात त्याने दिलेली एक वही होती. त्याच्या कथा, त्याच्या भावना आणि शेवटी एक ओळ, तुझा स्पर्श माझं अस्तित्व आहे. तू नसशील तरीही तुझं असणं मला पूर्ण करतं. त्या गच्चीवर सूर्य मावळत होता. आकाशात केशरी जांभळी छटा पसरल्या होत्या. जणू आजचा दिवस स्वतःही त्यांच्या प्रेमात रंगून गेला होता. आरोही आणि आरव एकमेकांचा हात घट्ट पकडून बसले होते. कोणतीच घाई नव्हती, कोणतीच अपेक्षा नव्हती. फक्त नितळ शांतता आणि एकमेकांचा निखळ स्पर्श. आरव हळूच म्हणाला, आपल्याला शब्द नकोत राहिलेत आरोही, कारण तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस. ती हसली मनापासून. इतक्या दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर आता फक्त दुःखाचे प्रतिबिंब नव्हते, तर नवीन सुरुवातीचा तेजस्वी प्रकाश होता. खाली वाड्याच्या बागेत एक नवा मोगऱ्याचा फुललेला गुच्छ दिसत होता. हे फूल माझ्यासारखी नाही वाटत का तुला? ती म्हणाली, हो, गूढ सुगंधी आणि माझं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणारी.
त्या क्षणी काहीही बोलणं उरलं नव्हतं. फक्त त्या दोघांचा स्पर्श होता, ज्यांनी हळूहळू मनातील सगळी तुटलेली वीण जोडली होती. आरवने तिचा हात आपल्या हृदयावर ठेवला आणि म्हणाला, हे फक्त प्रेम नाही, हा तू आहेस. तुझा स्पर्श जो माझं अस्तित्व बनला आहेस. आणि तिथे त्या गोधडीच्या मऊ संध्याकाळीत जुन्या वाड्याच्या टोकावर प्रेम एक सुंदर श्वासात क्षणात विरघळलं. कशी वाटली कथा? आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.